शेतकरी कर्जमाफीबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण शेतकऱ्यांना 5 जुलैपासून अखेरीस कर्जमाफी लागू होणार असल्याची माहिती आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये बळीराजाला भारमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाभ दिला जाणार आहे, ज्यामध्ये 36,585 कोटींची कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार असून 5 जुलैपासून याची अखेरीस अंमलबजावणी केली जाणार आहे. आता यामध्ये याद्या कधी येणार हा एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच पहिली यादी प्रसिद्ध होऊन त्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागणार आहे आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये सुरुवातीला 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि त्यानंतर जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा वन टाईम सेटलमेंट, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी 2 लाखांच्या वरची जी रक्कम असेल ती त्या ठिकाणी बँकेमध्ये आणून भरायची आणि 2 लाखांपर्यंतची त्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी मिळणार. अशा पद्धतीने ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यामध्ये आता कार्यरत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यावर नक्की किती कर्ज आहे किंवा तुम्ही प्रोत्साहनपर अनुदानामध्ये पात्र आहात की तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये पात्र आहात, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.